तरी बघा गाईज, मी पाव किलो मोठीवाली कोलंबी घेतलेली आहे आणि हिला आता मी मिक्सरमध्ये पिसणार आहे, जे बारीक करणार आहे एकदम. तर त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार. हे बघा, मीठ टाकलं आणि आपला आगरी मसाला टाकणार. आणि हे बघा, आगरी मसाला टाकला आणि थोडंसं मी काळी मिरी पावडर टाकणार आहे, म्हणजे ह्या रेसिपीला ना मस्त टेस्ट येणार. म्हणून मी ही बघा थोडीशी काळी मिरी पावडर टाकलेली आहे. आणि हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं आपण. तर बघा, हे मी ऑनलाईन पीठ मागवलेलं आहे. तर ह्या पिठामध्येच ही रेसिपी करायची असते. तर ते हे बघा, मी मिक्सरला वाटलंय, कोलंबी पूर्ण बारीक केली, मसाला वगैरे त्याच्यात वाटून घेतला पहिला. आणि आता हे पीठ टाकते. तर हे पीठ ना आपल्याला जेवढं कोलंबीला जेवढं आपल्याला लागेल तेवढंच टाकायचं. पूर्ण पॅकेट हा लागलेला नाहीये, अर्धाच लागलाय. आणि तेवढं जेवढं लागणार तेवढंच पीठ टाकून थोडं थोडं मिक्स करत राहायचं. हे बघा, असा उंडा झाला याचा तयार. तर हे पीठ ना मला जेवढं लागलं तेवढंच मी घेतलंय. आणि थोडं हाताला तेल लावायचं, म्हणजे ते कसं आपल्याला हाताला चिकटणार नाही. असं मस्त ना मळून घ्यायचं. याला काय नाही, जास्त सांगू 40 मिनिटं गेली प्रोसेस करायला. आणि पुढची प्रोसेस अजून करायची. हे बघा, तेल लावलं चाळणीला. हे बघा, हे असं पीठ तयार झालं. आता ह्याचे मी 2 उंडे तयार करणार आहे. एकीकडे पाणी ठेवले गरम करत, आणि ह्याच्यावर मी आता चाळण ठेवते आणि चाळणीत ते 2 उंडे टाकणार आहे. हे बघा, चाळणीला तेल लावून घेतलंय मी. आणि ह्याला मी 20 मिनिटं वाफ काढून घेणार आहे. तर म्हटलं चला, आपल्या व्ह्युअर्सना आपले काय म्हणतात सबस्क्राईब आहेत, त्यांना आपण म्हटलं ही रेसिपी शेअर करूया. कारण ही रेसिपी मला घरात खाण्यासाठी मी बनवते आहे. तर थोडीशी करून बघूया म्हटलं कशी लागते, टेस्ट चवीला कशी लागते ते. म्हणून मी रेसिपी बनवत आहे. बघा, 2 उंडे ठेवलेत. आता हे वाफवायला ठेवलेत. वाफवायला म्हणजे हे आता 20 मिनिटं तरी हे वाफवायला लागतील. हे बघा, मस्त असा कलर बदलतो. आणि 20 मिनिटं याला मस्त वाफवून घ्यायचे. हे बघा, चाळणीला चिकटले नाही, काही नाही, मस्त हे 20 मिनिटं मी वाफवून घेतले. आणि त्याच्यानंतर हे उकळत्या पाण्यात दोन्ही उंडे परत उकळत्या पाण्यात उकळत्या पाण्यात टाकले आणि त्याच्यात परत मी शिजवून घेतले. हे बघा, आणि ह्याला सुद्धा आता 20 मिनिटं प्रोसेस लागणार आहे. म्हणजे एकूण 20 ते 40 मिनिटं झाली आपल्याला हे शिजवण्यासाठी. हे बघा, ते आता बघा मी हलवते तर हलतायत, चिकटत नाहीत, म्हणजे हे आपले गोळे शिजलेले आहेत. हे बघा, हे गोळे आपले शिजलेले आहेत, मस्त शिजलेले आहेत. तर गाईज, तुम्ही ओळखलं असेल ही रेसिपी कोणती आहे ती. ही रेसिपी आता थोडं फेमस चालली आहे, म्हणून मी म्हटलं चला आपण सुद्धा करूया. पण मलाही घरात मी खाण्यासाठी करते, मला टेस्ट बघायची. तर हे बघा, मस्त उंडे असे उकळले, शिजले, मस्त शिजले हे. आणि असं नाही की आता ह्याला ना मी बाहेर काढून थंड व्हायला ठेवणार. थंड झाले ना की मी फ्रीजरमध्ये ठेवणार, म्हणजे ते व्यवस्थित कडक होतील. आणि फ्रीजरमधनं मी हे दुसऱ्या दिवशी काढल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला शेअर करीन. ही रेसिपी पुढची प्रोसेस मी शेअर करीन. मग बघा एक काय तयार होते ते. तर आता हे मस्त उकळत आहेत. तर ह्याला सुद्धा मी 20 मिनिटं घेतलीत उकळायसाठी. आणि मस्त हे उकळत्या पाण्यात शिजवून घेतले आणि झाले. आता हे मी गॅस बंद केला, चाळणीत बाहेर पाणी पूर्ण काढून टाकलं, चाळणीतून बाहेर काढले आणि याला थंड करायला ठेवले. थंड केल्यानंतर मी हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवीन.